रामकृष्ण हरी मंडळी. एकादशी आणि दुप्पट खाशी सगळे असंच बोलतात आणि तरीही आवडीने छान छान फराळ करतात. आज आपण उपवासाच्या पदार्थामध्ये बनवतो आहे कटलेट्स. साबुदाणा वड्याचाच प्रकार आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे. साबुदाणा, वरई, हिरवी मिरची कूट, जिरे, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे हे आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे. साबुदाणा मी मिक्सरला फिरवून घेतला आणि त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. जाडसर भरड तयार होते. वरईसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवायची आहे. त्याआधी मी धुवून घेतलेली होती आणि कोरडी करून घेतलेली होती. या दोन्ही तयार पिठामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊन ते मुरेल इतपत पाणी त्यामध्ये ठेवायचं आहे आणि 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. एक मोठा बटाटा किसून घ्यायचा आहे. आता बघा, हे जेव्हा आपण बघतोय थोडंसं भिजल्यासारखं सारण आपल्याला दिसते. त्यामध्ये बटाट्याचं पाणी पिळून तो किसलेला बटाटा त्यामध्ये घालायचा आहे. जिरे घालायचे आहे, हिरवी मिरची कूट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि आपला उकडलेला एक बटाटा घालायचा आहे. आता हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहे. याच बॉल्सला आपल्याला छोटे छोट्या टिक्कींचा आकार द्यायचा आहे. साबुदाणा वडे आपण मोठे बनवतो, ह्या टिक्की एकदम छोट्या छोट्या आणि गोल साईडनी पण गोल करून घ्यायच्या आहे. आता ह्या तयार झालेल्या सगळ्या टिक्की ज्या आहेत त्या आपल्याला तळायच्या आहे. तळायच्या वेळेला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि नंतर मीडियम करायची आहे. स्लो, मीडियम आणि हाय फ्लेम असं ॲडजस्ट करून आपल्याला ह्या सगळ्या टिक्की कुरकुरीत आणि क्रिस्पी छान तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या तुम्ही बघू शकता किती छान कटलेट्स आपले तयार झालेले आहेत. आता हे सगळे तयार कटलेट साईडला काढून ठेवायचे आहेत आणि एक छान चटाकेदार चटणी आपण बनवूया. दही, बॅडगी मिरची पावडर, जिरे, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट एवढंच या चटणीमध्ये जाणार आहे. दही असल्याकारणाने वेगळं आंबट घालण्याची गरज नाही. या मस्त आंबटसर अशी ही चटणी तयार होणार आहे. ही चटणी आपण आपल्या कटलेटसोबत सर्व करणार आहोत आणि तळलेली हिरवी मिरची आपण यासोबत सर्व करणार आहोत. आजचे उपवासाचे कटलेट आणि चटपटीत चटणी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद.